पुढची बातमी बघूयात। एक ब्रेकिंग बातमी आहे। विदेशामधून फोन करणारी व्यक्ती वाल्मिक कराडचा नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वाल्मिक कराडच्या मोबाईलमधून जप्त केलेलं सिम कार्ड हे विदेशामध्ये रजिस्टर आहे। वाल्मिकचा आर्थिक व्यवहार पाहणारा व्यक्ती विदेशामध्ये गेल्याची माहिती मिळते आहे। वाल्मिकची जवळच्या नातेवाईकांच्या नावे विदेशामध्ये गुंतवणूक आहे। सीआयडी कडून कराडची विदेशामध्ये काही संपत्ती आहे का याचाही शोध सध्या घेतला जातो आहे। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी या बातमीविषयी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। कृष्णा, आपण पाहिलं तर पोलिसांची रिमांड मागत असताना जी यादी होती त्यामध्ये असं म्हटलेलं होतं की वाल्मिक कराड याची महाराष्ट्राच्या बाहेर आणि परदेशात काही संपत्ती आहे का, याच संपत्तीचा शोध आता सीआयडी कडून सुरू झालेला आहे। आणि सीआयडीच्या माहितीनुसार जे आर्थिक सगळ्या गोष्टी पाहणारा एक व्यक्ती जो परदेशात आहे आणि रक्ताचा एक नातेवाईक वाल्मिक कराड याचा परदेशात आहे आणि त्यामुळे तिथून त्याला एक सिम कार्ड देखील मिळालेलं होतं आणि तिथून कॉल झाले असल्याचा देखील पोलिसांचा संशय आहे। आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांकडून वाल्मिक कराड याची परदेशात काही संपत्ती आहे का याचा शोध या ठिकाणी सुरू झालेला आहे। अगदी कृष्णा, तुम्ही असे सोबत राहा, आणखी काही बातमीचे अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।